डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे ध्वनी रूपांतरण खंड दुसरा भाग पाचवा धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात। गृध्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते। तेथे सुमारे 70 कुटुंबे राहत होती आणि ती सर्व कुटुंबे ब्राह्मणांची होती। या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले। त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि दिव्य अशी कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले। तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, याच ठिकाणी आमच्या 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरेढोरे पाळणे हाच आमचा प्रमुख व्यवसाय आहे। त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूंनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो आणि त्यांच्याकरिता होम आणि हवन करतो। जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि त्या मृत व्यक्तीला ब्रह्मलोकात जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की मुक्तीचा हा मार्ग सुरक्षित नव्हे, यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही। माझ्या मार्गाचे अनुकरण करणे, खरे श्रमण बनणे आणि निर्वाणप्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय। आणि मग ते पुढे म्हणाले, जे थोतांडांचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही। परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे हीच खरी सम्यक दृष्टी होय। हिच्यामुळेच तुम्हाला निश्चित अशी सद्गती लाभेल। जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही। ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही। ही गोष्ट सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय। हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना परवानगी दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि मग ते खरे श्रमण दिसू लागले। नंतर ते सगळेजण विहाराकडे जाण्यासाठी निघाले। वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले होते, परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत। रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती, त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले। तेव्हा भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते आणि घर गळू लागते, त्याचप्रमाणे ज्या वेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना आणि कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढीत असतात। परंतु ज्या वेळी घराचे छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही। त्याप्रमाणेच आपल्या चित्तवृत्तींवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर अशा प्रकारच्या वासना निर्माण होत नाहीत किंवा त्या आपल्याला विचलित करू शकत नाहीत। अशा प्रकारे भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या सर्व वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली होती तरी सुद्धा ते संपूर्णपणे संशयमुक्त झाले नव्हते आणि तरीही ते पुढे जाऊ लागले। पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टण जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांना त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी मिळाली। जरा पुढे गेल्यानंतर जवळच एक माशाचे आकडे पडलेले त्यांना आढळले। त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि मग ते म्हणाले, जो मनुष्य क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसांची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीने युक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते। तो अधिकाधिक वाईट बनत जातो
आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणा करण्यात अतिशय तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहसुद्धा सुगंधित होतो, त्याप्रमाणेच सज्जनांची संगत धरणारा शहाणा माणूससुद्धा अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून शेवटी त्याला संतोष प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांचा गाथारूपी उपदेश ऐकून घरी परतण्याची आणि वैषयिक सुखांमध्ये निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंकच होय, अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी पुन्हा घरी जाण्याचा तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी श्रेष्ठ असे अर्हतपद प्राप्त करून घेतले. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवनामध्ये राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणाकरिता आपल्या धम्माची शिकवण देत होते. त्यावेळी पूर्वेकडील बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशामध्ये 500 ब्राह्मण राहत होते. अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निर्ग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे, असे त्या सर्वांनी ठरविले होते. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकसुद्धा चिन्ह तेथे आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला. त्या संबंधाने त्यांच्या आक्रोशाचे कारण त्यांना विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ असे भोजन खाण्यापिण्यास दिले. मग भोजन आटोपल्यावर पुढे जाण्याकरिता निघण्याची तयारी केल्यावर त्या ब्राह्मणांनी त्या संबंधाला अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला. त्यावर त्या वृक्षाच्या संबंधाने त्यांना सांगितले की ज्यावेळी अनाथ पिंडक सुदत्ताने भगवान बुद्धांना जेतवन नावाचे उद्यान अर्पण केले, त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तेथे तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि पुन्हा माघारी जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान म्हणून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर त्याच्या पत्नीने त्याला रागानेच विचारले, तुम्हाला असा कशाचा राग आला होता की म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात? त्यावर तो तिला म्हणाला, मला कसलाही राग आला नव्हता, परंतु जेतवनामध्ये भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धांना शिव्या शाप देण्यास सुरुवात केली आणि रागारागानेच ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे. आणि असेच काहीतरी ती बोलणे करू लागली. तेव्हा ती जे काही म्हणत होती त्याला मी विरोध तर केलाच नाही, परंतु उलट पक्षी तिच्या त्या म्हणण्यापुढे मी मानच तुकविली आणि म्हणून माझा मृत्यू झाल्यावर मी संबंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले. यज्ञ इत्यादी कर्मकांडे म्हणजे दुखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे असे ते एक चिंतेचे ओझेच होय. दुखापासून मुक्त होण्यासाठी आणि शरीर धातूंचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्मांच्या नियमातून त्याने आपली सुटका करून घ्यावी. अशा प्रकारे त्याचे ते शब्द ऐकल्यावर मग त्या ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध थांबले होते त्या ठिकाणी जाण्याचे त्यांनी ठरविले. आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगद्वंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी झाडाची पाने किंवा वल्कले धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला, तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काही एक उपयोग होणार नाही. जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही, ज्याला विजयी होण्याची इच्छा नसते,
जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कोणतेही कारण मिळत नाही. पुण्य लाभावे म्हणून भूताखेतांना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या 1/4 सुद्धा बरोबरीचे नसते. आणि जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या 4 सुखांची प्राप्ती होते. आणि पतीकडून हे संभाषण ऐकल्यावर मग मात्र त्याची ती पत्नी शांत झाली.